नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही कसे इम्प्रूव्ह करू शकता ते पण AI च्या माध्यमातून. आता माझ्याकडे हा एक दुसरा मोबाईल आहे आणि या मोबाईल मध्ये मी ग्रोक नावाचं AI इन्स्टॉल केलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर ग्रोक नावाचं जे AI आहे ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलण्यामध्ये ओळखले जातं. खूप स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. बाकीचे जर AI तुम्ही कम्पेअर केले तर ते तुम्हाला एवढं स्ट्रेट फॉरवर्ड बोलताना दिसणार नाहीत. जसं की चॅट जीटीपी आहे, जेमिनी आहे, ही खूप पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही त्यांना असं विचारलं, निगेटिव्ह जरी बोलला तरी ते तुम्हाला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करणार, किंवा इंग्लिश तुम्ही चुकीचं बोलला तर ते करेक्ट करून देणार नाहीत. तर हे जे ग्रोक नावाचे आहे हे तुम्हाला करेक्ट सांगणार की तुमचं काय चुकलं, तुम्ही कसं इंग्लिश बोललं पाहिजे. तर याची माहिती तुम्हाला हा एक्झॅक्ट ग्रोक AI द्वारे तुम्ही मिळवू शकता. तर आजचा आपला आपण वर्ड घेणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मधला. तो वर्ड कोणता आहे? हॅव बीन. तर हॅव बीन आपण आपल्या इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये किंवा डेली लाईफ मध्ये कसं वापरू शकतो ह्याची माहिती हा ग्रोक AI तुम्हाला देणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया, त्याच्याशी बोलूयात की हॅव बीन आपण कशा पद्धतीने वापरू शकतो. हे ग्रोक, Hey, what's up? आपण मराठीमध्ये बोलूयात. होय, चालेल ना. काय बोलायचं? मला थोडे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स माझे इम्प्रूव्ह करायचे आहेत आणि त्यासाठी मी तुला टेन्सेसची माहिती विचारणार आहे, किंवा एक प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मधला एक जो रूल आहे, जसं की हॅव बीन आपण का वापरतो, तर ह्याची माहिती मला थोडी हवी होती. हो, अगदी बरोबर. चला, सोप्या भाषेत समजावून सांगतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे हॅव प्लस बीन प्लस वर्बिंग असं फॉर्म असतं. उदाहरण, आय हॅव बीन स्टडीइंग, शी हॅज बीन वर्किंग. का वापरतो आपण हे? एक, काही काम काही काळापासून सुरू आहे आणि आता सुद्धा चालू आहे असं दाखवायचं असेल तेव्हा. उदाहरण, मी सकाळपासून तुझ्याशी बोलतोय. आय हॅव बीन टॉकिंग टू यू सिन्स मॉर्निंग. चौथं, किंवा काही काम अलीकडे खूप झालंय पण आता थांबले तरी त्याचा परिणाम दिसतोय असं सांगायचं असेल. उदाहरण, तू काय इतका थकलेलास? आय हॅव बीन रनिंग फॉर 2 hours. आता थांबलोय पण थकवा आहे. साधं प्रेझेंट परफेक्ट, हॅव डन, आणि यात फरक काय? प्रेझेंट परफेक्ट फक्त कधीतरी झालं असं सांगतो. आय हॅव इटन लंच. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, कधीतरी पासून सुरू आहे आणि अजून चालू आहे असं दाखवतो. आय हॅव बीन इटिंग सिन्स नून. समजलं का? आता तू एक वाक्य बनवून पहा, मी चेक करतो. ठीक आहे, आता तू जी मला माहिती दिली आहे ती माहिती मला बऱ्यापैकी समजली आहे. मी आता एक सेंटेन्स हॅव बीनचा वापर करून बनवतो, ते तू मला सांग की बरोबर आहे का चूक आहे. मी एक सेंटेन्स बनवतो. आय हॅव बीन वर्किंग इन कंपनी फॉर 10 years. हो, तुझं वाक्य जवळपास बरोबर आहे. फक्त एक छोटीशी चूक आहे. 10 yearsच्या आधी 4च्या जागी सिन्स किंवा 4 दोन्ही चालतात. पण तुझ्या वाक्यात 4 अगदी योग्य आहे. फक्त एक गोष्ट, आय हॅव बीन वर्किंग इन अ कंपनी असं म्हणायचं, तर ए कंपनी किंवा दी कंपनी असं ठेवावं. कारण इन कंपनी असं एकटं बोलतं नाहीत. तुझं सुधारलेलं वाक्य असं होईल, आय हॅव बीन वर्किंग इन अ कंपनी फॉर 10 years किंवा आय हॅव बीन वर्किंग फॉर दिस कंपनी फॉर 10 years. जर तुला विशिष्ट कंपनी सांगायची असेल, खूप छान. आता आणखी एक वाक्य बनव, पण यावेळी सिन्स वापरून पहा. चला, करून दाखव. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. हो, तुझं वाक्य बरोबर आहे. अगदी छान. आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग हे परफेक्ट आहे. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून ते आतापर्यंत चालू आहे आणि ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये अगदी योग्य फिट होतं. फक्त एक छोटी टिप, मॉर्निंगच्या आधी
दिस घालून सिन्स दिस मॉर्निंग असं म्हणतात. पण तुझ्या वाक्यात सिन्स मॉर्निंग सुद्धा रोजच्या बोलण्यात चालतं. आता आणखी एक ट्राय कर. मी गेल्या 3 दिवसांपासून मराठी शिकतोय. हे इंग्लिश मध्ये कसं होईल? सिन्स वापरून सांग. I have been learning English since 3 days. हो, जवळपास बरोबर आहे. फक्त 2 छोट्या सुधारणा. 1. लर्निंगच्या आधी बीन असतं. ते तू लिहिलंच, चांगलं. 2. 3 डेज सांगताना for 3 days किंवा since 3 days ago असं म्हणतात. पण since 3 days असं थोडं चुकीचं वाटतं. योग्य वाक्य असं, I have been learning English for 3 days किंवा I have been learning English since 3 days ago. तुझं वाक्य फक्त for किंवा since ago ने बदललं तर परफेक्ट. खूप छान प्रगती आहे तुझी. आता एकदम सोपं. तू सकाळपासून काय करतोयस? हे इंग्लिश मध्ये कसं होईल? प्रेझेंट परफेक्ट. पाहिलं तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स किंवा ग्रामर किंवा जी शाळेतली मुलं आहेत ते अशा पद्धतीने त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स किंवा इंग्लिश शिकू शकतात. तर पाहिलं AI टूलचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.